नमस्कार मित्रांनो, मी शिवराम बेकर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो गणपतीपुळेला। तर आपल्याबरोबर आहे रोहन आहे। तर व्हिडिओ मी आता तोंडलीतून सुरुवात करते व्हिडिओला आणि बाईक आहे आपली। तर अचानक ठरलं, रोहन बोलला जाऊया आपण गणपतीपुळेला। माझं होतं मग तिकडे जायचं वीरबंदरला, खाडीवरती तिकडे रानपाटचा धबधबा आहे आणि देवपाटचा धबधबा आहे तो बघण्यासाठी। तर तो आमच्या शिरंबे गावापासून जवळच आहे, तर ते कधीतरी आपण जाऊ तिकडे। तर हा भरपूर लांब आहे गणपतीपुळे। तर रोहनने गाडी पण आणला नाही मुंबईवरून, तर अचानक प्लॅन ठरला। अचानक भयानक वाढला पण विचारलेलं पण किती लांब आहे, तर तो बोलला तुम्ही इकडनंच जा तोंडली मार्गी। तर आपण आता वाड्यातून तोंडली मार्गी पकडला आणि आता आपण आहोत तोंडली पिलवलीमध्ये। तर हा इकडे जातो पिलवलीमध्ये रोड आणि हा पाठीमागे जातो तो तोंडलीमध्ये जातो। तर ही आहे तोंडलीची सीमा। वाजलाय 1:30 वाजलाय आणि गावाला भरपूर ऊन आहे। तर जाऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। वाडला जाऊन पहिला आम्ही पेट्रोल भरलेलं, नंतर मग तोंडली पिलवली मार्गाने आता आम्ही चाललोय गणपतीपुळेला। इकडनं कसं जवळ पडेल। मी गणपतीपुळेला फर्स्ट टाइम जातोय, रोहन पण फर्स्ट टाइमच जातोय, लहानपणीचा लंगोटी मित्र। तर भरपूर वर्षांनी मला भेटला आहे तो। तर ही अशी रोहनची KTM भारीशी सजवले। तर तोंडलीपासून 40 किलोमीटरवरती गणपतीपुळे आहे। तर आता वाजलाय 1:44 झालेत आणि इकडे रोहनची मित्र भेटले, काका। तर त्यांच्या घरी आता पाणी प्यायला आलो आम्ही। लांब आहे 40 किलो ना, 40 किलोमीटर। तोंडली पिलवलीचा बस स्टॉप। हां हां चालेल चालेल। ह्या काकांचं हे घर आहे, ते काका दाखवतात त्याला कसं जायचं ते। चला काका, धन्यवाद दाखवल्याबद्दल। हां बरोबर ना, तरी अर्धा तास लागला। चल भरती आहे ना, चल 2:45 वाजेपर्यंत भरती असते। पाणी आहे, तू चालत राहा। काय बोलतो? पाणी आहे, पाणी आहे, भरती आली असेल, उतरते आता उतरतंय। आपण जायचं म्हणजे भरती येऊन गेली की आता येते? येऊन गेली। अच्छा, येऊन गेली। असं टायमिंग असतो भरतीचा पण। आणि आता दुपारची वेळ आहे ना, गेली असेल 1 वाजेपर्यंत। तर आता वाजलेत 2 वाजले असतील, 2:11 झालेत। तर काका ते गेले होते दाखवण्यासाठी रस्ता कसं जायचे ते। आम्ही फर्स्ट टाइम येतोय ना, आम्हाला माहिती नाही। आता किती पाणी आहे, नाहीतर थांबवायला लागेल ना। बघून आलास तेव्हा काका होते, तुम्ही गेलो तेव्हा पाणी होतं की थोडंफार डोपरापर्यंत होतं? अच्छा, म्हणजे पूर्ण रस्ता बुडाला होता? नाही हां हां। कोणती खाडी आहे ही? इथे ना रेती वगैरे काढली जाते, जी घरासाठी वापरतात ना आपण, काळी रेती ती इथेच काढतात बघा। ही नदी आहे, नदी की खाडी आहे ही नदी, तोंडलीची नदी। काय नाही, इथे थोडा रस्ता हळू हळू हळू। सकाळी किती वाजता येते वरती? 12च्या टायमिंगला येत असेल। 12च्या टायमिंगला 12। रस्ता पण बहुत खतरनाक आहे। काकांना खाली नेलं की उतरवलं होतं सीधं? डायरेक्ट उतरवलं नाही, बसून थांब मला पाठीच होती। आरामात तुला जमते ना बरोबर? हा, मला जमते। ठीक। काकांना पण घेऊन चढलोय, उतरवलं नाही। हा, रस्ता थोडा आहे ना, कच्चा आहे ना, मला भीती वाटते थोडी। आणि आपली गाडी पण चांगली आहे, एक KTM स्पोर्ट बाईक आहे। स्कूटी वगैरे आणली तर थोडं सावकाश यायला लागेल। 4 व्हीलर आणली तर सावकाश आहे थोडं। तर रस्ता थोडा कच्चा आहे, इथे थोडा खाली आल्यावरती, वरती चांगला आहे।
ही बघा काली रेती जी आपण घरासाठी वापरतात, ही खाडीचीच आहे ना रोहन? आणि रोहनच्या मुले आज आपल्याला गणपती पुढेचं दर्शन बघायला करायला भेटणार आहे. बघा भरती आले, पाणी आहे थोडं. थांब थांब, तोच काय रस्ता जातो तिकडं? इथे नाही, पुढं आहे. हाच रस्ता आहे. आता पाणी या साईडला चल कमी होते. कमी होऊ दे. तिथे पुढे आहे, इकडे नाही पाणी. पुढे आहे. उतरू? हा उतर. चल बघ काय करायचं, जाऊया असं. जाईल काय? गाडी तर नाही, तू पुढे चालत राहिला. चल ये पाटणी हळूहळू. पहिले चालून बघूया रस्ता कसा आहे. हा चल पुढे चालत जाऊया आपण. पहिले चेक करूया. बुटा काढ पाहिजे. नको नको, ते पण तिथं थांबले. कशासाठी? त्यांची पण गाडी आहे. हा हा हे काय बसले आहे ना ते. पण गाडी कुठे त्यांची? त्यांची तिथं असं उतरते काय चढते? उतरते. आता रस्ता गेला. हा बघ, ही बघा खाडी, आणि रस्ता आहे ना तो बघा असा गेलाय. रोहन उभा राहिलाय ना, सरळ तिकडे असा रस्ता गेलाय. तिकडे जायचं आपल्याला. आणि इथे थोडं पाणी आहे, इकडे काय पाणी नाही पाठीमागे. वरती उतरते. आता भरती उतारते. भरती येते 12 वाजेपर्यंत भरती येते. त्या टायमाला येऊ नका, मग थांबायला लागेल इकडे गाडी लावून. भरत असेल मग पाटणी. हा एवढं भरतं ना. हा हा, नको नको थांबूया रोहन, भरती कमी होईल आपली. हा थांब. काय आपल्याला घाय नाही. मस्त आहे ना खाडी. रेती वगैरे कुठे काढतात मग? पुढे की आता उतरते. येते का उतरते? बाईक जाईल काय? बाईक घेऊन जाऊ शकतो. आता उतरल कधी? आता भरती येते. आम्हाला वाटलं बापरे भरपूर पाणी आहे रे रोहन, ढोपरापर्यंत पाणी आहे. पुढे पुढे चालत राहील असा माझा. तू आणशील पाटणी? हा आण जा. बघ बघ असं चालत राहा. हा हा बरोबर. अब इकडे पाणी कमी आहे थोडं. हा अब इकडनं कमी आहे. पहिले चेक करतोय आम्ही. इथे जास्त आहे रे, जास्त आहे पाणी. बघा किती आहे, ढोपऱ्यापर्यंत पाणी आहे इथपर्यंत. म्हणजे ढोपऱ्याच्या खालीच आहे थोडं एवढं. आता भरती वाढती की पाणी कमी होते काय समजत नाही. हो आलो ना तेव्हा. आणलेले तर इकडनं आणायला लागलं आपल्या साईडने, या साईडने. हा तर मित्रांनो पाठी मागताय ना, तर ही काजरुलीची खाडी आहे. तर आता भरती आले, पाणी कमी जास्त होत आहे. तर आम्ही थांबलोय. वाढलेत किती बघा, 2:44 झाले. लय ऊन आहे रे, भारी मस्त. हे बघा पाठीमागे रस्ता बघा पूर्ण बुडालाय. थोडा इथेच आहे सुका, पाठी पूर्ण बुडून गेलाय. तिकडे गाड्या बघा थांबल्यात, 4 व्हीलर आणतात आता पाण्यातून हळूहळू. तिकडे मोठे मोठे 4 व्हीलर पण थांबल्यात, मॅक्स वगैरे, बोलेरो. मंगाशी ना फक्त ती एकच दगड दिसत होती, आता बघा हे 2 दगडी दिसायला लागला. म्हणजे पाणी आता कमी होत निघालंय. ते बघा तिकडे पाणी भरपूर वाढलं होतं, आता कमी झालंय. ही बघा ही दगड आहे ना, ही समोर दिसते ना, ही समोर ती फक्त दिसत होती. कोण रे दगड मारला की काय? मासे. अच्छा, घर आणायला पाहिजे होती रे. हो गल आणायला पाहिजे होतं. टाइमपास झाला असता. हा मस्त. आणि तिकडे थांबले. पहिला आलो ना, हो इथपर्यंत पाणी होतं. अच्छा, कुठपर्यंत? इथपर्यंत पाणी होतं बघा. म्हणजे आता भरती कमी झाली. मधला पॅसेज असणार पाणी नाही. हा तिकडे हाय, भरपूर आहे अजून. होईल आता, कमी होईल आता. वाजलेत किती? 3 वाजलेत. इकडे काजरोली आहे आणि मस्त बघण्यासारखी आहे ही खाडी.
येऊ दे, कमी झालंय पाणी. भरपूर आता कमी झालं. नाही तुझ्याकडे आहे. खदलवून टाकला ना पाणी. तो पण आणला आता आपल्यालाच थांबायला लागेल. आणि तो रिक्षावाला थांबेल कारण आमची बाईक आहे ना आणि सायलेन्सर खाली आहे तिचा. KTMचा सायलेन्सर खाली येतो. पाणी वगैरे गेलं तर वांदे होतील. इथंच थांबायला लागेल आणि इथं जवळ पण नाही गॅरेज. भरतीचा टायमिंग काय फिक्स नाही, कधी पण. डेंजर काम आहे. तिकडनं आलेलं असतं तर बरा झाला असतं रोहन. हा हायवेने आलेलं असतं तर. असो आपल्याला एक खाडी तरी बघायला भेटली. तोंडलीतली खाडी. मी फर्स्ट टाइम ही खाडी बघितली. काजरोली इकडेच आहे गाव. तर ही खाडी भेटते पहिली. आणि इकडे वरती काजरोली गाव आहे. हा इकडे आहे काजरोली गाव. म्हणजे मला पण नाही माहिती. वेदांत आहे ना, वेदांत त्याचा मामा इकडे राहतो काजरोलीत. तर तो बोलायची खाडी तिथे थांबायला लागतं. तर हीच आहे काजरोलीची खाडी. आणि आता पाणी कमी झालंय हे बघा. अरे भरपूर कमी झालं रे रोहन, भरपूर कमी झालं. हा दगड दिसायला लागला, मगाशी नव्हता दिसत. मासे ना मोठे आहेत. पिटलांट आहेत रे. खाडीला मासा जाम आहे. हो इकडे काय नाही, फिशिंग नाही करत. अच्छा पाणी कुठे असतं जास्त इकडे पुढे? रेती वगैरे कुठे काढतात, खाली की वर? खूप लांब आहे गणपतीपुळे. मग 40 किलोमीटर आहे. आमच्या गावापासून किती असेल म्हणजे तोंडलीतून 40 किलोमीटर. रोहन आता भरपूर कमी झाले. चल हा तर मगाशी दिसत नव्हता. हा खाडा हा बघा आता तर दिसायला लागला. आता भरपूर पाणी कमी झालंय. बघू या साईडने आणूया रोहन हळूहळू. कारण बाईक आहे ना ती KTM आहे. पाणी आतमध्ये सायलेन्सर मध्ये जाईल त्यामुळे आम्ही थांबलो होतो. अतिघाई एक म्हण आहे ना, अतिघाई संकटात जाईल. अशीच काहीतरी चालली ती, काहीतरी बोललो मी. आणि आहे तर समजून घ्या. बघ इकडनं आता आणलेली तर गाडी हळूहळू. मागाशी तर तिकडनं आणायची होती, आता तिकडनं पाणी वाढलंय. बघतो नाही तर थांबूया एवढा थांबलेला तर. हा मागाशी हा इथला दगडच एक दिसत होता. आता बघ पूर्ण सुकं पडलं. आणि आपण तरी नाही म्हटलेलं तरी इथं थांबलेलं आम्ही 1 तास. पण खूप भारी वाटले इथे. हे बघ इकडे पाणी होतं ना रोहन. बघ इकडं सुकाडा पडला. इकडे पाणी होतं, सुकाडा झाला. चला आता गाडी घेऊन जाऊया. चालू सावकाश, गाय नको. चला गणपती बाप्पा मोरया. आपली फायनली गाडी गेली तिकडे. नाही ना आली ना बरोबर. चल. अरे घनदाट जंगल आहे रे इकडे. हा रात्रीचं तिकडनं जाऊया आपण. आपल्याला थोडा उशीर होईल. हायवेने जाऊया बरोबर. आवडत ना आपण येऊ शकतो रे. हा ठीक आहे. अशी खाडी आहे ही बघा. आपण थांबलो होतो तिकडे. ती बघा रिक्षा पण नेली त्या काकाने. हो ती बघ. तरी अर्धा तास थांबलेलं ना आपण. जास्त 1 तास पकड. कारण आम्ही काय नाही गेलेलं, आम्ही थांबलेलो होतं. म्हटलं थांबूया. KTM आहे आली असती. आणि बंद पडली तर लपड आहे ना.
रत्नागिरी 65, काजरोली, रत्नागिरी आहे 40 किलोमीटर, गणपतीपुळे आहे 30 किलोमीटर, जाकादेवी आहे 15 किलोमीटर. तर आमच्या गावापासून असेल शिवरांबे गावापासून 45 किलोमीटरवरती हे गणपतीपुळे. तुम्ही या मार्गे आलात तर इकडे या काजरोली. गाडी कोणती आहे? रत्नागिरी 51 किमी. हेदवी गणेश मंदिर. भातगाव पूल. इकडे बघा रेती वगैरे काढतात, क्रेनने रेती काढतात इकडे, क्रेनने. रे जाताना पाणी पिया पाहिजे, लय भरपूर ताण ते पाणी व्याचल. रोहनने मॅपवरती टाकलंय, अजून अर्धा तास लागेल. खालगाव जाऊ आरामात जाऊ, हळूहळू. मस्त पाणी पितोय. असे घाट आहेत ना, खतरनाक घाट आहेत. घाट असे चालू झालेत ना जबरदस्त. वाकणं एवढी खतरनाक आहेत ना, तुम्ही आलात तर सावकाश या, काळजीपूर्वक. कारण भरपूर असे बघा वाकणं आहेत ना, जबरदस्त अशी वाकणं आहेत. हे साकारायची. तर आम्ही सावकाशच जातोय. काय बोलतो? आरामात आम्ही जातोय, काय नाही. बघू आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, दाखवण्याचा. काय पण बोला, रस्ता ना एक नंबर आहे रस्ता. आतमध्ये ती खाडी लागते ना, याची कुठली खाडी रे? काजरोलीतली खाडी. समजा काजरोलीच खाडी आहे, ती खाडीनंतर काजरोलीच गाव लागतो वरती. तर ती खाडी आहे ना, त्याच्यावरती रस्ता लागतो ना, जबरदस्त रस्ता आहे, एक नंबर रस्ता. हा बघा रस्ता पूर्ण गुळगुळीत रस्ता, भारी. माजरे गावापासून गणपतीपुळे आहे 23 किलोमीटर. माजरे फाटा आहे पाठीमागे. वाजले 4 रे, 4ला 10 मिनिट. डाकोलची ग्रामपंचायत आहे. रत्नागिरी 27, डोंगरी 17, एवढी पण गाव आहे इकडे. खालगाव जाकादेवी. मार्केट आहे मस्तपैकी, सुरू झालं आहे मार्केट. गणपतीपुळे 15 किलोमीटर, जयगड आहे 12 किलोमीटर. आली जातं पोचलेलं.
ओढ होती फक्त गणपती फुलेला जाण्याची. लागते बापरे, जबरदस्त ऊन आहे गावाला. जयगड चापे फाटा या. पावस 50, आरे वारे बीच 21. आहे 15 आहे. आणि चार्जिंग पण आता मोबाईलची सप्ले. चला फायनली आता आपण पोहोचलोय गणपतीच्या मंदिराच्या पायथ्याशी. गाडी लाव पार्किंगला. इकडे असे स्टॉल लागलेत आणि आता आरती सुरू आहे. बाईक साठी जागा आहे पार्किंगची. इकडे मध्ये हा अलाउड आहे बाईक साठी. इकडे बाईक एंट्री कुठं इथनच काय. उंदीर मामाच्या कानात ना सांगायची काय आपली इच्छा असते ना पूर्ण होते रोज. दर्शन वगैरे करून झालंय. तर आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. आता वाजलेत 5 वाजलेत. तर हे पाठीमागे आहे मंदिर गणपतीचं आणि या पाठीमागे समुद्र आहे. समुद्र किनारे हे गणपती फुले मंदिर आहे. एंट्री केल्यावरती इथेच आहे हात पाय धुण्यासाठी. पाय धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी. इकडे आहे बाहेर जाण्याचा मार्ग. रोहन आतमध्ये व्हिडिओ वगैरे करण्यास मनाई आहे. सरळ सरळ तिथे बोर्डावरती लिहिलंय. इथे समोर पण लिहिलंय. तर आतमधली व्हिडिओ नाही करता येणार. एक नंबर. आणि इकडे छोटे छोटे स्टॉल आहेत. एक नंबर. समोरचा काय नजारा आहे ना, बघण्यासारखा नजारा आहे.